दिवसामध्ये इथे मात्र अनेक मान्यवर आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात। संजयजी तुकाराम वारगडे साहेबांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपण पाहतो आणि खऱ्या अर्थानं या असोसिएशन मधील आणि या विभागातील सर्व खेळाडूंना इथे मात्र एक चांगलं प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिलाय। अत्यंत महत्वाची आपण स्पर्धा पाहतोय। चांगला खेळ अपेक्षित असेल संघांच्या वतीनं। भाषण होते सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये विकी आणि त्याच्या सोबतीने आपल्याला पाहायला मिळेल सतीश ही जोडी मधाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज 4 षटकांची मॅच आहे आणि त्या अनुषंगाने इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठ करावी लागेल। एका बाजूला गावदेवी बी आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी क्रिकेट संघ वडवली। दोन्ही संघांना आपण देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा। पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। पहिला चेंडू गोलंदाज हर्षद ऑन दी मार्क। पहिला चेंडूवरती लाऊड अपील झाली होती, पंच तटस्थेच चांगला निर्णय इथेपर्यंत पोहोचतोय आणि यस शरीरावरती चेंडू आदलला होता असं नक्की सांगत असताना पंच चला जास्त आपण पंचावरती दबाव टाकू नका कारण की नामवंत पंच त्या अनुषंगाने इथे मात्र प्रभावी गोलंदाजी कौतुक करावं लागेल। पहिलाच गोलंदाज हर्षदला आपण पाहिला। यस आमचे आयोजक संजयजी वारगडे साहेबांचे सुपुत्र दिव्यमजी वारगडे देखील मॅचचा आनंद घेतात। त्यांच्याकडून देखील वडवलीतील दोन्ही संघांना शुभेच्छा येतात, त्यांचं देखील कौतुक। ऑफस्टिकच्या बाहेर आता मात्र आपण पाहिला इथे मात्र डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। चांगली गोलंदाजी राहिल्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर हर्षदने देखील अनेक वेळा आपण पाहिलं तर चांगला खेळ आतापर्यंत केलाय गावदेवी या वडवडी संघासाठी, अनेक स्पर्धा गाजवल्या परंतु आता मात्र एकमेकांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतील। एका बाजूला विकी वारगडे त्याच्या सोबतीने सतीश आहे, बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत। चला आपण लगेचच मॅच ऑन करा। चला आपण मॅच ऑन करा। पंचांशी आपण जास्त चर्चा करू नका ही सूचना असेल कारण की लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक मॅचचा आनंद घेतात। जरी दोन्ही संघ एका गावातील असले तरी सुद्धा इथे क्रिकेटचा सन्मान करावा लागेल। रायझिंग अँड सरप्राइजिंग हा चेंडू देखील येते डॉट। इनफिल्डच्या डोक्यावर मारण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय परंतु कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते। गोलंदाज हर्षदच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव आलेत। हे षटक फार महत्वाचं आहे आणि आय थिंक सो विकी वारगडेने या षटकामध्ये कुठलीही रिस्क घेतली नाहीये। नॉन स्ट्राईक वरती आहे, त्याला देखील माहित आहे येणाऱ्या उर्वरित 3 षटकामध्ये जास्ती धावांपर्यंत मजल मारेल यात मात्र शंका नाहीये कारण की दोन्ही नामवंत संघ आहेत आणि आता मात्र इथे चांगला खेळ प्रस्थापित करतील। ओबाची लिडिंग एज होती, आता मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे बीट झाले, धाव घेतली जाणार नाहीये। 4 पैकी 4 चेंडू डॉट। चांगली गोलंदाजी, सुरुवात दमदार राहिली। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी हर्षदच्या माध्यमातून राहिल्या, कमालीची गोलंदाजी राहिल्या। सन्माननीय सदानंदजी वारगडे साहेबांचं देखील आगमन झालंय। वेलकम, आपलं देखील सरसे हार्दिक स्वागत। व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं। अपील होतोय परंतु पंच सहमत आहेत आणि या फिंगर अप स्वतः आय थिंक सो पाटरनेच माघार घेतला आणि फलंदाजी ते होतोय बाद। पहिल्या चेंडूवरती आपण बघा तर डॉट, त्याच्यानंतर डॉट, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू डॉट आणि 5व्या चेंडूवरती सतीशची विकेट। सतीश 0 वरती बाद। स्पर्धा देखील तितकीच महत्वाची आपण पाहतोय। आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली आयोजित धर्मवीर चषक 20-25 हा दरार आणि नक्कीच लाईव्हच्या माध्यमातून गेल्या 3 दिवसांपासून आमच्या समेत तब्बल 60,000 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी स्पर्धा घर बसल्या इथे मात्र नक्कीच आनंद लुटला आणि आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि या विभागाचे खरं तर लोकप्रिय आमदार आणि लोकप्रिय खासदार सन्माननीय मान्य श्री सुरेश बाळामामा म्हात्रे साहेब देखील आज उपस्थित असतील आणि नक्कीच
सन्माननीय आमदार साहेब शांताराम मोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन केलं होतं आणि आज अंतिम दिवसामध्ये खासदार साहेब या स्पर्धेसाठी येतील यात मात्र शंका नाही, कारण की हे आमच्या संजय दादांवरती असणारं त्यांचं देखील प्रेम आहे, त्यांच्या विभागातील ही फार मोठी स्पर्धा. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग, आज चेंडू देखील येतोय डॉट. कौतुक करावं लागेल हर्षदचा, कारण की पहिला षटक इथे मात्र निर्धावात आलाय. चांगली गोलंदाजी, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस आतापर्यंत एकही धाव फलकावरती लावली नाहीये गावदेवी स्पोर्ट्स वडवली बी या संघानं. पुढील मॅचच्या टॉस साठी आधी सूचना आपण देऊयात. पुढील मॅचच्या टॉस साठी सज्ज राहायचं दोन्ही संघांनी, कारण की मॅच देखील तितकीच महत्वाची आहे आणि आज चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. दाभाड आणि पाचगाव दोन्ही संघांदरम्यान पुढील मॅच असेल. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये इनिंग ब्रेक मध्ये सज्ज राहा, हीच सूचना तुमच्यापर्यंत पोहोचूया. आता मात्र नवीन बॅटर आतमध्ये सुखदेवला आपण पाहतोय. एका बाजूने विक्की वारगडे, दुसऱ्या बाजूने सुखदेव वारकडे. सन्माननीय विक्कीजी दिवाणे जे उषा फार्म हाऊसचे प्रोप्रायटर त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी बेस्ट बॅटर साठी आकर्षक बॅट देखील त्यांनी पुरस्कृत केल्या आणि त्या देखील या ठिकाणी उपस्थित. विनंती असेल विक्की दादांना की आपण देखील या आमच्या मुख्य मंचावरती. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आणि वडवली गावाचे अनेक ज्येष्ठ वरिष्ठ येथे मात्र नागरिक असतील, त्यांना देखील विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चला मॅच ऑन करायचे आहे, कारण की आज अंतिम दिवस आहे. इथून वेळ आपण घालू शकत नाहीये जास्तीचा आणि त्या अनुषंगाने आपण थोडस वेळेच्या बाबतीत सक्रिय असणं गरजेचं. बॉल चेक होतील, शूज चेक होतील, बॅट चेक होतील, या गोष्टी घडतील आज चेतनजी, कारण की मॅच देखील तितकीच रफ अँड टफ आहे. दोन्ही संघ एकाच गावातील. लगेच आपण पाहिलं तर 2003 मध्ये तर रिकी पॉन्टिंगने इंडियाच्या अगेन्स्ट जी षटकार चौकारांची आतिषबाजी केली होती त्याच्यानंतर त्याची बॅट चेक केली होती. बॅट मध्ये स्प्रिंग आहे की काय हे नक्कीच भारतीय खेळाडूंनी देखील संशय व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने बॅट त्यांची चेक देखील झाली होती. इथे बॉल चेक झाला आहे. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग, सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी, ट्रॅकवरती गोलंदाज राजला आपण पाहतोय. सलगचा आता मात्र हा 7वा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. एकही धाव आतापर्यंत धावफलकावरती जोडली गेली नाही. सन्माननीय नयनजी पाटील साहेब दाभाडचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. हो लिडिंग एज आहे इथे चेल. हो व्हॉट कॅच आणि महत्वाची विकेट्स, गोल्डन विकेट्सच्या सामन्याची प्रस्थापित केलंय आज बॉलर राजने. शॉट पॉइंट लेगला क्षेत्ररक्षक त्याने कमालीचा झेल टिपला. फलंदाज विक्की वारगडे शून्यावरती बाद. सुरुवात इथे मात्र थोडीशी खराब राहिली ती म्हणजेच गावदेवी वडवली बी या संघाचे, कारण की आपण विचार केला तर सतीशने 4 चेंडू निर्धाव खेळून काढले. त्याच्यानंतर 5व्या चेंडूवरती विकेट गेली आणि आता मात्र विक्कीला आपण पाहिलं तर विक्की देखील 1 चेंडू डॉट, त्याच्यानंतर विकेट. आता मात्र नवीन बॅटर निलेश. सन्मान्य निवृत्तीजी मगर सरांचं देखील इथे आगमन होईल थोड्याच वेळात. हो इथे मात्र शॉर्ट टर्म पुल केला, मिस टायमिंग आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो तत्पूर्वी एक जाव घेतली जाते. थोडस या ठिकाणी मात्र संघर्ष करावा लागतोय मधाच्या आतमध्ये.
नक्कीच आता मात्र 9 चेंडू नंतर मात्र पहिली धाव फलकावरती जोडली जाते आणि आता मात्र स्ट्राईक हँडला ॲज अ बॅटर सुखदेवला आपण पाहतोय. दमदार स्ट्रोक, षटकार. पहिल्या चेंडूवरती दमदार स्ट्रोक सुखदेवच्या बॅट मधून जशी स्ट्राईक मिळाली त्याच्यावरती हा दमदार स्ट्रोक षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या आता मात्र 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे त्या षटकाची. सुखदेवकडे क्षमता मोठे फटके मारण्याची आणि आता मात्र त्याने स्वतःला सिद्ध केलं. पहिल्या चेंडूवरती षटकार मारला. ओ आणखी एक फटका दमदार आहे. क्या बात आहे, कमालीची फटकेबाजी. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत चौकार. षटकार त्याच्यानंतर मात्र हा चौकार. धावसंख्या धावफलकावरती 11 वरती जाऊन पोहोचली आहे आणि या दरम्यान शुभागमन झाले सन्मान्य निवृत्ती मगर सरांचं. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली आयोजित धर्मवीर चषकामध्ये आपलं मनपूर्वक सहर्षार्थिक स्वागत. दरम्यान वाईटचा इशारा मधाच्या आतमध्ये. येस, सन्मान्य निवृत्ती मगर सरांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं देखील मनपूर्वक सहर्षार्थिक स्वागत. धर्मवीर चषकाच्या वतीनं अनेक मान्यवर अशा दिवसामध्ये आपल्याला आपल्या मुख्य मंचावरती पाहायला मिळतील. त्याच दरम्यान या ठिकाणी मात्र नुकतंच ज्यांचं आगमन झाले सन्मान्य निवृत्ती मगर सरांचं आणि नक्कीच विनंती असेल सरांना देखील की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली आणि धर्मवीर चषकाच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्षार्थिक अधिक स्वागत असेल. दरम्यान जाऊयात मॅचच्या दिशेने. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. सुरुवात आता मात्र झाली ती म्हणजेच आई गावदेवी वडवली बी या संघाची, कारण की पहिल्या षटकामध्ये हर्षदने एकही धाव दिली नव्हती, 1 विकेट घेतली होती, निर्धाव षटक हाताळलं होतं. आता दुसऱ्या षटकामध्ये 1 षटकार आणि 1 चौकार मारून कमबॅक करून दिलाय सुखदेवनं आपल्या संघासाठी. इथून आता मात्र उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू निर्णायक असतील, कारण की येणारा काळ सांगेल इथे मात्र कुठला संघ जिंकेल. सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं हे माऊली गड माऊली किल्ला आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरी आणि या नक्कीच माऊली किल्ल्याच्या बाजूलाच असलेलं हे वडवली गाव आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये चालू असलेला हा नेत्रदीपक सामना आपण पाहतोय. धर्मवीर चषक, धर्माचं कार्य ज्यांनी केलं असे आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेब, ज्यांना ठाण्याचा ढाण्या वाघ असं संबोधलं जातं, त्यांच्या नावाला साजेसं असं हे सुंदर करंडक धर्मवीर चषक 2025 चा आपण थरार पाहतोय. आणि आजचा हा अंतिम दिवस आहे. आमच्या समवेत जोडलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं धर्मवीर चषकाच्या वतीनं मनपूर्वक सहर्षार्थिक स्वागत असेल. मान्य संजय दादा बारगडे साहेबांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. शिवसेना उपतालुका प्रमुख आहेत आणि त्या अनुषंगाने इथे मात्र त्यांचं हे स्वप्न अंतिम दिवसामध्ये खरं ठरताना राधे गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. ओ इथे मात्र खराब चेंडू होता, थोडस निराश असतील सुखदेव. फटका तर मारला होता, परंतु आपण विचार केला तर शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक थोडेसे वाईट ठेवले होते. त्या अनुषंगाने इथे मात्र हा चेंडू येतोय डॉट. फटका तर मारला होता, हा चौकार जरूर आला असता आणि नक्कीच नशिबाची साथ मिळते सध्याच्या घडीला गावदेवी वडवली संघासाठी. चला, वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा असेल. पुढील मॅचच्या टॉस साठी दोन्ही संघ देखील सज्ज आहेत. दाबार संघ देखील उपस्थित आहेत. नयनजी पाटील साहेब जे अध्यक्ष देखील आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये लगेच आपल्याला पाहायला मिळेल. मॅच ऑन करायचे अनेक मान्यवर आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, यात मात्र शंका नाहीये.
ओ आता मात्र लेग स्टिक सोडली आहे, दिशेतून भरकट असताना हा वाईटचा इशारा. ओ क्या बात आहे, क्या बात आहे. हा वेगळा अंदाज आपण पाहतोय, वेगळी शैली आहे. जर डोकं खाली ठेवून पाय वर केले तर कुठेतरी बक्षीस मिळेल, यात मात्र शंका नाही आहे. नेक्स्ट अटेम्प्ट तुम्ही जरूर करा पहा. वय वर्ष 55 असून देखील आपण चांगली पंचांची भूमिका साकारतात, या अनुषंगाने आपलं देखील कौतुक. चर्चा होते ठाकरे नावाशी. गोलंदाज तयार. हो बॅक ऑफ द चेंडूला पिच करण्याचा होता, आता मात्र ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच केला आणि पंचांचा हा वाईटचा इशारा. बॅक टू बॅक 2 वाईट आणि तत्पूर्वी धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. सन्माननीय साईनाथजी पाटील साहेब खंबाळे गावचे समाजसेवक तथा उद्योजक आहेत, त्यांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं देखील मनपूर्वक सरस हार्दिक स्वागत. धर्मवीर चषकामध्ये आत मात्र मान्यवरांची मांदी आल्या, अनेक मान्यवर उपस्थित आहेत. मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. ओ शॉर्ट टर्म पुल केलाय, पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, डिलाइटफुल, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 दर्जाचा क्लासिकल स्ट्रोक, षटकार. थँक्यू डीजे. डीजे मास्टर देखील आता मात्र दुपारच्या सत्रामध्ये आपल्या रंगामध्ये येत असताना, रंग भरत असताना मॅच मध्ये क्रिकेट विथ म्युझिक हे समीकरण आपण नेहमीच ऐकत असतो आणि त्या अनुषंगाने आपलं देखील कौतुक. धावसंख्या या षटकाराच्या मधील आता मात्र जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. एकंदरीत या इनिंग मधील 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सुरुवात तर इथे मात्र नक्कीच चांगली केली होती गावदेवी वडवली या संघानं, परंतु तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 13 आणि या षटकामध्ये आता मात्र 2 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज राधेनं. फुलटॉस आहे, त्याच्यावरती बॅट फिरवली आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक बरदाव वेगाने धावतात. एकच धाव घेतली आहे. सुखदेव जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय, कारण की त्याला माहित आहे त्याला स्ट्राईक वरती राहणं देखील गरजेचं आहे. परंतु समोराचं बॅटर निलेश देखील सज्ज असेल, निलेशला देखील त्याला साथ द्यावी लागेल. कशा पद्धतीची कामगिरी करतील हे देखील पाहावं लागेल, कारण की ही मॅच आपण पाहिली तर नक्कीच वडवली अगेन्स्ट वडवली, कुठून तरी एखादा संघ निघाला म्हणजेच वडवली संघच पुढील फेरीसाठी दाखल, यात मात्र शंका नाही. परंतु सध्याच्या घडीला ग्रामस्थांचं मनोरंजन केलं जात आहे. वडव्या बाटण्या ऑन साईडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव घेतील. आता मात्र स्वतःवरती विश्वास दाखवला, विश्वासाला खरे उतरावं लागेल. सुखदेवने आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार मारला आणि त्याच्या जोरावरती धावसंख्या धावफलकावरती 23 वरती जाऊन पोहोचल्या. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती आहेत. षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी अभिजित वारगडे आणि संदेश भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हो व्हॉट अ स्ट्रोक, कमालीची फटकेबाजी करतो मधोमधच्या आतमध्ये. सुखदेवच्या बॅट मधून हा क्लासिकल स्ट्रोक, धर्मवीर, षटकार. धावसंख्या धावफलकावरती 29 वरती जाऊन पोहोचल्या. अजून 1 चेंडू शिल्लक आहे षटकातील. टॉस साठी सज्ज पुढील दोन्ही संघांनी. दाभाड संघ देखील सज्ज असेल आणि त्यांच्या अगेन्स्ट पाचगाव संघ देखील सज्ज असेल पुढील लढतीसाठी सज्ज. परंतु सध्याच्या घडीला महत्वाकांक्षी सामना मधाच्या आतमध्ये सुरू आहे. ओ हा चेंडू पर्यंत थोडासा खाली राहिला, नाराज आहेत सुखदेव, कारण की आता मात्र कमबॅक झाला. अंतिम चेंडू आला डॉट आणि पहिल्या सुरुवातीचा 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 29 रन्स ऑन दी बोर्ड, 29 धावा धावफलकावरती. चांगलं बॅटल आजच्या एकंदरीत दिवसामध्ये पाहायला मिळेल, कारण की अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये अनेक मान्यवर आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान आहे आणि त्या अनुषंगाने इथे मात्र चांगला खेळ प्रस्थापित करणं देखील गरजेचं आहे. क्रिकेटचे अनेक चाहते देखील आपल्याला पाहायला मिळतात, कारण की सुट्टीचा दिवस आहे. त्या अनुषंगाने अनेक सहकारी कर्मचारी
आपल्या व्यवसायाला आपल्या कामाला थोडंसं बाजूला ठेवून क्रिकेटचा मनोमोहक आनंद घेण्यासाठी या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळत त्या सर्व रसिकांचं देखील आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय। अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय आणि वडवली गावाचा मान उंचावेल अशी ही सन्मानाची स्पर्धा धर्मवीर चषक 20-25 हा थरार आहे। तर महाराष्ट्र देशानं अंतिम षटक आहे, स्लॉगवरचं षटक आणि या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अभिला आपण पाहतोय। सन्मान्य मुरलीधर गोतारने आणि त्याचबरोबर सन्मान्य दिगंबरजी वारगडे साहेबांचं देखील आगमन झालं। वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल। दरम्यान चेंडू सोडून दिला, अवशिक्षा बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा। पोला चेंडू अभिचा इथे वाईट आला, धावसंख्या धावफलकावरती 30। आता मात्र 10च्या सरासरीने धावा धावफलकावरती जोडल्यात। अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि इथे मात्र किती धावा जोडतील हे देखील पाहावं लागेल। मिस टायमिंग आहे, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत। एक धाव घेतले, दुसरीचा प्रयत्न इथून होणार नाही कारण की सुखदेव स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल। 31 धावा जरूर आल्यात, 2 ते 3 मोठे फटके आले तर एक फायटिंग स्कोर जरूर केला जाईल गावदेवी वडवली बी या संघाच्या वतीनं। परंतु कौतुक करावं लागेल हर्षदचं, ज्या पद्धतीनं त्यांनी सुरुवात करून दिली होती संघाला। एकही धाव खर्च न करता महत्वाची एक विकेट गेली, त्याच्यानंतर राजवरती आक्रमण झालं, 13 धावा खर्च केल्या। तिसऱ्या षटकामध्ये राधे आले, राधेने 16 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये अभिने आता मात्र एका चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात। पहिली अवांतरच्या स्वरूपाने धाव आली, त्यानंतर मात्र एक सिंगल धावफलकावरती जोडली आहे आणि आता मात्र अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। फुलटॉस चेंडू बीट झाले, इथे मात्र बॅटर बीट झाले आणि लेग बायच्या स्वरूपाने, यस क्या बात आहे, ही ऍक्शन पाहू शकता। लेग बायची एक धाव धावफलकावरती जोडली जाईल, एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 32 वरती जाऊन पोहोचले। या स्पर्धेसाठी नक्कीच उत्कृष्ट फलंदाजासाठी सन्माननीय विकीजी दिवाने जे उषा फार्म हाऊसचे प्रोप्रायटर त्यांनी आकर्षक बॅट पुरस्कृत केले, त्यांना देखील विनंती आपण देखील विराजमान व्हा। त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजीसाठी पाटील सर्वेअर अँड कन्सल्टंट सन्मान्य श्री अनिकेतजी पाटील आणि ऋषिकेशजी पाटील यांच्या वतीने देखील स्पोर्ट्स शूज आम्हाला पुरस्कृत झालेत, त्यांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावरती या। धनेशजी वारगडे यांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावरती या। अनेक वरिष्ठ नागरिक देखील वडवली गावचे, त्यांना देखील विनंती आहे आपण देखील मंचावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे। तव्यात महाराष्ट्र दिशेने आता मात्र उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। धावसंख्या धावफलकावरती 32 वरती आहे। समोर गोलंदाज अभि पुणेशा सज्ज होतोय। अभिचा फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय। गॅप शॉट सिलेक्शन, किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फरार होतोय सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत धर्मवीर चौकार। चौकार येतोय, चौकाराच्या मधीनं आता मात्र धावसंख्या 36 वरती जाऊन पोहोचते। अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। येस, सलगच्या 3 षटकारांसाठी सन्माननीय शशिकांत ऍडव्होकेट शशिकांतजी गोतरणे साहेबांच्या वतीनं तब्बल 1500 रुपयांचं कॅश प्राइज आहे दोन्ही संघांसाठी। आणि त्याचबरोबर षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक साठी देखील अभिजितजी वारगडे आणि सन्माननीय श्री संदेशजी भोईर साहेबांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। कॅश प्राइज ऑन आहे, रविवारचा दिवस आहे, एटीएम ऑन केलंय आणि इथे मात्र चांगला खेळ अपेक्षित असेल। चला, वेळ थोडासा जाते परंतु आय थिंक सो रस्त्यावर ज्यांच्या गाड्या त्यांनी कृपया करून आपण थोडस बाजूला पार्क करा। पार्किंग लॉट आपल्याकडे भरपूर आहे सध्या तरी या विभागामध्ये। आपण पाहिलं तर नक्कीच फ्रंटला नक्कीच आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, विकासाच्या दृष्टिकोनातून डेव्हलपमेंट झाली, परंतु इकडे निसर्गरम्य वातावरण आहे। जेवढं निसर्गरम्य वातावरण राहील तितकं आपल्यासाठी देखील चांगलं आहे। सन्मान्य तुषारजी वारगडे
त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी आपल्याला बॉलची व्यवस्था झाली, त्यांचं देखील आगमन झालं. वेलकम, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. सन्मान्य श्याम वारगडे 40+ खेळाडू आहेत, त्यांचं देखील आगमन होते. अनेक मान्यवर आता मात्र या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होतात. सर्वांचं पुनश्च आई गावदेवी स्पोर्ट्स वडवले आयोजित धर्मवीर चषकाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. चला आता मात्र मॅच सुरू असताना गाड्या कोणीही मैदानाच्या आतमध्ये आणू नका, ही कळकळीची विनंती असेल, कारण की थोडासा व्यत्यय तुमच्यामुळे मॅच साठी येतोय आणि आज अंतिम दिवस आहे. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. 2 एक्स्ट्राच्या मॅचेस आहे. SF2 सेमी फायनल क्रमांक 2 आणि मेगा फायनल अशा 2 मॅचेस एक्स्ट्राच्या असल्यामुळे सुरुवातीपासून वेळ वाचवणं गरजेचं आहे. जाऊयात मॅचच्या दिशेनं. गोलंदाज अभि पुनश्च सज्ज होत आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ फटका दमदारा, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पार. धर्मवीर षटकार. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 42 वरती जाऊन पोहोचते. अंतिम आता मात्र 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. काऊ कॉर्नरचा नक्कीच आपण पाहिलं तर या क्रीडांगणाचा सर्वात मोठा क्लिअर केला एरिया आणि आता मात्र आणखी एक धमाका पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 इन अ रो, सीमारेषा पार, बिग हिट षटकार. 48 जाबा धावफलकावरती बॅक टू बॅक 2 षटकार निलेशने मारलेत. जर अजून एक षटकार मारला तर सन्मान्य अभिजितजी वारगडे आणि सन्मान्य संदेशजी भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि सन्मान्य ऍडव्होकेट शशिकांतजी गोतारणे साहेबांच्या वतीने देखील 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि त्याचबरोबर संजयजी वारगडे साहेब जे मुख्य आयोजक आहेत स्पर्धेचे, त्यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. तब्बल 3500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एक चेंडू शिल्लक आहे, त्याच्यावरती षटकार जर मारला निलेशनं तर निलेश साठी तब्बल 3500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. अंतिम चेंडू षटकातील गोलंदाज तयार. ओ रायझिंग अँड सरप्राइझिंग, हा चेंडू येतोय डॉट आणि इथे मात्र सुरुवातीच्या 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 48 धावा आणि जिंकण्यासाठी 49 धाब्यांची आवश्यकता असेल, ती म्हणजे आई गावदेवी स्पोर्ट्स वडवलीला. चला आपण टॉस करूयात. पुढील 2 संघ पाचगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट दाभाड. आणि मी आमच्या व्यासपीठावरून सन्मान्य निवृत्ती मगर सरांना विनंती करेन की आपण पुढे या आणि आपल्या शुभ हस्ते दोन्ही संघांदरम्यान टॉस करायचा. चला दोन्ही संघादरम्यान आपण टॉस देखील करूयात. दोन्ही संघाचे संघनायक देखील आहेत आणि निवृत्ती मगर सर आमच्या समवेत आहेत. सरांच्या शुभ हस्ते आपण करूया आता टॉस. टॉस आपण करतोय. छापा असा कॉल आला आणि छापा देखील आलाय. टॉस जिंकलाय या ठिकाणी मात्र खरेदी संघाने. नक्कीच आमच्या समवेत सर आहेत. सर आपण पाहिलं तर या विभागामध्ये क्रिकेटचे अनेक खेळाडू आपण पाहतोय आणि या विभागातून अनेक खेळाडू घडवण्याचं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. अनेक नामवंत जे या विभागातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक खूप सारे योगदान या स्पर्धेला आणि या खेळाडूंवरती माणुसकीची आणि आपुलकीची थाप मारण्यासाठी केले जात आहे. तर या स्पर्धेबद्दल आणि या खेळाडूंना शुभेच्छा म्हणून आपण देखील नक्कीच 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करावेत. धन्यवाद. सर्वप्रथम या ठिकाणी धर्मवीर चषक 2025-26 आई गावदेवी संघ वडवली आयोजित आणि आमचे मित्र श्री संजयदादा वारगडे यांच्या संकल्पनेतून हे साकार होत आहे. या ठिकाणी आल्यानंतर थोडासा आनंद वाटतोय. आज एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आमच्या गावात आता ग्राउंड राहिला नाही, म्हणून खेळाडू नवीन तयार व्हायला मुश्किल होतात. पण या परिसरामध्ये ग्राउंडने संजयदादांनी फार चांगला ग्राउंड या ठिकाणी तयार करून दिला. या विभागातील असंख्य आपले तरुण आहेत, यांना तरुणांना खेळण्याची संधी दिली आणि चांगल्या प्रकारचे हे सामने या ठिकाणी होत आहेत. दादांचं मनापासून कौतुक, आई गावदेवी संघाचं मनापासून कौतुक. या विशेष म्हणजे वडवली गावाचं आमच्यावरती प्रचंड प्रेम आहे. कुठलाही कार्यक्रम असू दे, कुठलाही गोष्ट असू दे, आम्हाला इथे आमंत्रित केलं जात आहे.
त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे. तुम्ही या ठिकाणी बोललात म्हणून तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. टॉर्च विन संघ रौदी यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या मित्राचा संघ आहे नयनचा संघ दाभाड यांना सुद्धा खूप खूप साऱ्या शुभेच्छा. थांबतो. जय हिंद. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. धन्यवाद. दादांना विनंती असेल सर्वांना की आपण व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचे. सन्मान्य प्रमोदजी पाटील साहेब आपण देखील या आणि नक्कीच आपण देखील व्यासपीठावरती या. टॉस जिंकला इथे मात्र रौदी संघाने नक्कीच आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. फलंदाजी स्वीकारले. समोर आपण पाहिलं दाभाड संघ आहे. नक्कीच किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि असे कुठले खेळाडू त्यांच्याकडून अपेक्षा असतील? 50-55 धावा करण्याचा प्रयत्न करू. सुरुवातीला आपण पाहिलं तर नक्कीच आता नुकतीच हंगामाला सुरुवात झाली. क्रिकेटचा आता मात्र स्पर्धा मोठमोठ्या व्हायला लागल्या, परंतु इथे मात्र भव्य दिव्य आयोजन पाहतोय धर्मवीर चषक. या स्पर्धेबद्दल आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील, काही हरकत नाही. दाभाड संघ आहे. टॉस इथे मात्र गमावला. आता मात्र गोलंदाजी करायची आहे. टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय असता? शतरक्षण म्हणजे मनासारखं झालं. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि असे कुठले गोलंदाज त्यांच्याकडून अपेक्षा असतील? 40 पर्यंत. सागर आहे, सुहास आहे, प्रसाद आहे आणि महेश गरत. हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय धर्मवीर चषक. या स्पर्धेबद्दल आणि आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन खूप सुंदर आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आयोजन खूप सुंदर आहे. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील दाभाड संघाला आणि त्याचबरोबर रौदी संघाला. इथे मात्र टॉस जिंकला रौदी संघानं, प्रथमतः स्वीकारला. त्यांनी फलंदाजी आमंत्रित केलं दाभाड संघाला गोलंदाजीसाठी. आणि आता मात्र जशी मॅचला सुरुवात होईल या विकेट पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूयात याच विभागातील एक गोड आवाज, प्रवीणजी शिंदे सरांचा गोड आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू ऑल ऑफ यू. तर नक्कीच या ठिकाणी आपण मुख्य व्यासपीठावरती अनेक ग्रामस्थ पाहतोय. त्यानंतर ज्यांचं नुकताच शुभागमन झालं, खरं तर आदर्श व्यक्तिमत्व आहे भिवंडी तालुक्यातील सन्माननीय निवृत्ती मगर सर. खरं तर त्यांना डॉक्टरी पदवी बहाल केली आणि सन्मानाने आपण त्यांना आता डॉक्टर निवृत्ती मगर सर असं म्हणून पाहतोय. खरं तर आमच्या सर्वांचं हे लाडकं व्यक्तिमत्व आहे आणि या व्यक्तिमत्वाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि अशा युवकांचं हे आधारस्तंभ प्रेरणास्थान म्हणून निवृत्ती मगर सरांकडे नेहमीच पाहिलं जातं, जे डोळे गावचे आहेत. मॅचला सुरुवात होते. आपण पूर्वार्ध पहिला उत्तरार्धाला इथून सुरुवात होते. पूर्वार्धामध्ये पहिली बॅटिंग केली आई गावदेवी स्पोर्ट वडवली ब संघाने. प्रथमतः बॅटिंग करताना धावा जमा केल्या, त्या मात्र एकंदरीत 48 आणि 49 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. मॅच ऑन. पहिला बॉल क्राऊड अपील, पंच सहमत नाही. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलने सुरुवात केली आहे गोलंदाजानं. चांगला बॉल होता, पिचिंग चांगली होती सुखदेव वारगडेची, अचूकता त्याने राखली. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज अभिजित अंधाडेचा, मात्र इथून डॉट बॉल आल्या. 49 धावांचं टार्गेट आहे. दोन्ही संघ एकाच गावातील आहेत, एकाच तालमीत शिकलेला क्रिकेट खेळ आज मात्र आमने सामने आहेत. मात्र विजय कोणाचा असू द्या, विजय हा वडवली गावाचा असणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज सुखदेव वारगडे. यावेळेला पुलर लेनचा बॉल फ्लिप केलाय, फाईन लेग खाली आहे. फाईन लेग मधून मिळतील 4 धावा. येतोय चौकार. धावसंख्या 4 ने अकाउंट ओपन होते. धावसंख्या 4 वरती पुढे पोहोचते. पहिला बॉल डॉट, त्यानंतर चौकार आला. एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आले. खरं तर दोन्ही संघ अतिशय नामवंत आहेत, बलाढ्य आहेत आणि अशा दोन बलाढ्य शाहींमधील संघांमधली ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावसंख्येचा फरक पाहतोय 4 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सुखदेव वारगडेचा पुढचा बॉल समोरच्या दिशेला, बॉलर बॅक. ओ माय गॉड, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. मिस्टर सुखदेव वारगडेने टिपले. अभिजित अंधाडेची झेल. अभिजित बाद. या ठिकाणी आपण स्वागत सन्मान करतोय. दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर डॉक्टर निवृत्ती मगर सर, डोळेगावचे सुपुत्र, आदर्श व्यक्तिमत्व, भिवंडी तालुक्यातील अत्यंत आपण पाहिलं तर जिजाऊ संघटना संस्थापक अध्यक्ष निलेजी सांबरे साहेब यांचे अगदी कट्टर समर्थक आणि त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. गावचे पोलीस पाटील
विशाल गोंधळी साहेब यांच्या शुभास्ते या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. डॉक्टर निवृत्ती मगर सर यांचा खरं तर आपण पाहिलं तर यांचं खूप मोठं योगदान आहे जिजाऊ संघटनेसाठी आणि हे व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहतोय. निलेशजी सांबरे साहेब अगदी यांचं जवळचं समर्थक आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. धन्यवाद दादा, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. आदरणीय प्रमोदजी पाटील साहेब आमच्या समवेत उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सन्माननीय प्रकाश जंदाडे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतो, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आणि निश्चित त्यांच्या धर्मपत्नी भोकरी गावच्या विद्यमान सरपंच देखील आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. आता इथे जाऊया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा सुखदेव वारगडे हा गोलंदाजी करत असताना विकेट हॅट्रिक वरती आणि विकेट हॅट्रिक करिता सन्माननीय संजयजी वारगडे यांच्याकडून 1000, सन्माननीय अभिजित वारगडे संदेश भोई रांसकडून प्रत्येकी 1000 आणि सन्माननीय ऍडव्होकेट शशिकांतजी गोतारणे साहेब यांच्याकडून 1500 रुपये, तब्बल 3500 रुपयाचं कॅश प्राइज या गोलंदाजाला दिलं जाईल. खरं तर प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी असणार आहे दुपारच्या 17 नंतर. गतवर्षी या मैदानामध्ये प्रेक्षकांसाठी ऐवा झेलसाठी तब्बल 15,000 होते, जे पुरस्कृत केले होते सचिनजी घोडविंदे, अर्जुनजी अधिकारी आणि त्याचनंतर जयेश पाटील आणि त्याचनंतर संजय वारगडे यांनी प्रेक्षकांसाठी एका झेलसाठी 15,000 रुपये गतवर्षी ठेवले होते. 4 धावा धावफळकरती जोडल्या गेल्या, बॅक टू बॅक 2 विकेट आल्या. अभिजित अंदाडे बाद झाले. त्याचनंतर पाहिलं तर मिथुलेश वारगडे देखील माघारी परतलाय. राज गोतारने स्ट्रायकर एंड वरती इथून मात्र आलाय. राजची मात्र खूप जबाबदारीने इथे कामगिरी संपन्न करावी लागेल. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय बॅटर राज गोतारणे, विकेट हॅट्रिक वरती आहे सुखदेव वारगडे. चला अधिकचा वेळ घेऊ नका विनंती आहे, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, फायनल डे आहे, त्यामुळे सहकार्य असू द्या. गोलंदाज सज्ज झालाय सुखदेव. राईट मोर द विकेट न विकेट हॅट्रिक वरती आहे. राज गोतारणे समोर बॅटिंग करतो. 3500 विकेट आली तर 3500 मिळतील आणि समोरच्या दिशेला बॉलर बॅक ड्राव 20 मध्ये बॉल खेळला. आउटफील्ड फास्ट, चेंडूचा पाठलाग केला जातोय. अखेरकार चेंडू जिंकलाय. मिळतील 4 धावा. आलाय चौकार. राईट मोर द विकेट ना अंतिम बॉल या ठिकाणी रिवाज खेळला गेलाय. व्हॉट अ शॉट, इनफिल्डच्या डोक्यावरून थर्डमॅन क्षेत्राकडे बॉलला पाठवलंय. 4 धावांसाठी सेलेक्टचा दुसरा चौकार. राज गोतारणे ऑन फायर. राज गोतारणे देखील हॅट्रिक वरती येऊन थांबलाय. चौकारांच्या त्याला देखील संधी आहे हे पारितोषिक पटकावण्यासाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहतोय 12 अंकावरती. सागर पाटील आपण या ठिकाणी संपर्क साधा. सागर पाटील वडवली. 12 धावा धावफळकारती जोडल्या गेल्या. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉल मध्ये धावांची आवश्यकता. एकंदरीत आपण पाहिलं तर 37 धावांची गरज आहे. पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 3 या ठिकाणी पाहतोय. यानंतर रौदी पाचगाव विपक्ष श्री गणेश दाभाड असा सामना आपल्या भेटीला येईल. मान्यवरांच्या माहितीसाठी या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये वीर बजरंग धोंडा वडवली हा संघ विजयी झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये काय लाजवाब खेळ राहिला पालिवली संघाचा आणि कालच्या दिवसामध्ये सुनील थाळकेचा आपण थरार पाहिला, ज्यांना 11 बॉल मध्ये 11 चौकार लगावले आणि एक टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक अनोखा इतिहास आपल्या नावावरती केला. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज विजयला आलाय.
यावेळेला मात्र देह एसटी वरती हा बॉल आदळलाय. एक धाव इथे सिंगल कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना आपण पाहतोय 13 धावा धावफलकावरती. राज गोतारनेसाठी आता चौकार हॅट्रिक इथे मात्र पूर्ण होईल का? कारण या षटकाला या अगोदरच्या षटकामध्ये त्याने 2 चौकार जरूर लगावले होते. या बॉलवरती चौकार आला ना तर क्रिकेटच्या नियमावलीनुसार ती देखील हॅट्रिक गृहीत पकडली जाते. त्यामुळे हा बॉल देखील तितकाच महत्वाचा आहे. धावसंख्या आपण पाहतोय 13 वरती आहे. राज गोतारने ऑन स्ट्राईक. विजय वाघे इथून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. विजय जाधव गोलंदाजी करतायत. खरं तर अष्टपैलू खेळाडू आहे. गतवर्षी खूप चांगला खेळ या खेळाडूचा राहिला होता. यावर्षी देखील आपल्या टीमला चांगला परफॉर्मन्स देतोय. आणि विचार केला तर आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली हा संघ या हंगामामध्ये 3 वेळा क्वालिफायरला पराभूत झालाय. तर दुसऱ्या बाजूने पाहिलं तर गावदेवी वडवली या संघाने 1 ट्रॉफी आपल्या नावावरती केली आहे. ओहो, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्डमॅन मध्ये बॉल निघून गेला. ज्या ठिकाणी 1 धाव मिळेल. लेग बायची धाव घोषित करते पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 14 धावा. भेदक मारा पाहायला मिळतोय गोलंदाज विजय जाधवच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करतोय. फलंदाजांना बांधून ठेवतोय, बंदिस्त करतोय. कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारू दिला जात नाही. आमच्या मान्यवर पाहू शकाल आमच्यामधून या ठिकाणी रजा घेत असताना डॉक्टर निवृत्ती मगर सर या ठिकाणी आमच्यातून रजा घेत आहेत. धन्यवाद या ठिकाणी आम्ही त्यांना देतोय. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोध लावलीत, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपल्याला पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद देतोय. समोरच्या दिशेला उडवलाय बॉल. लॉंग ऑफ आहे खूप दूर वरती. खूप चांगले प्रयत्न पाहायला मिळाले होते. अखेरकार इथे 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावर ती जोडली जाते. 16 धावा. 16 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 16 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर डॉक्टर निवृत्ती मगर सर आपल्यातून या ठिकाणी रजा घेत आहेत. एक आदर्श व्यक्तिमत्व भिवंडी तालुक्यातील. आजच्या दिवसामध्ये आपल्याला खासदार बालेमामा यांची देखील रॉयल एंट्री पाहायला मिळेल. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. ऑन ड्राईव्ह करायचा होता. देह एसटी वरती बॉल आदळला. लेग बायचा इशारा इथे देखील झालाय. सिंगल डबल वरती भर दिला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 17 धावा धावफलकावरती. खरं तर सिंगल डबल वरती भर दिला जातोय. रिक्वायर्ड रन रेट वाढताना पाहायला मिळतोय टीम आई गावदेवी वडवली ए संघासमोर. रिक्वायर्ड रन रेट अत्यंत महत्वाचा आहे टार्गेट चेस करताना. राज गोतारनेचे 2 चौकार जरूर आले, परंतु त्यानंतर त्याला देखील बांधून ठेवलंय. मोठा फटका मारू दिला जात नाहीये. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव तर जरूर मिळेल. मिसफील्ड पाहायला मिळालं आणि अखेरकार मिळतील त्या 4 धावा. नशिबाचा चौकार, चुकीला माफी नाही आणि मिळतील त्या 4 धावा. .21 21 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. क्षेत्ररक्षकाची चुकी पाहायला मिळाली आणि त्या चुकीला माफी नाहीये, कारण तिथे 4 धावा आल्या त्या अत्यंत महत्वाच्या होत्या. विजय जाधव षटकातला अंतिम बॉल घेऊन जातोय. या वेळेला मात्र पाहिलं तर फर्निचर उद्ध्वस्त केलं गेलंय. फलंदाज राज गोतारने देखील या ठिकाणी बाद होईल आणि टीमला बसलेला हा 3रा धक्का. राज गोतारने बॅक टू द डगआउट. पाहू शकाल मिकी माऊसचा देखील खूप चांगला डान्स आपण पाहिला
आणि हे काहीतरी नक्कीच दरवर्षी वेगळ्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं. तर 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये धावांची गरज आहे. एकंदरीत 27 धावांची गरज आहे. 12 बॉल 27चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. अजून देखील पाहिलं तर 13.50च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. मॅच बॅलन्स दोन्ही टीम कडून. जो जितेगा वही सिकंदर. विजयाचं पारडं विजयाचं वारं कोणाच्या बाजून झुकणार. गावदेवी वडवली ए की गावदेवी वडवली ब. रफ अँड टफ मॅच. टॉप गिअर मध्ये मॅच पोहोचताना पाहायला मिळते. ना नावासाठी ना पैशासाठी आम्ही खेळतोय आमच्या गावासाठी. दोन्ही संघ एकाच तालमीतले एकाच गावातले, परंतु विजयाची तलवार कोण उचलणार. बॅटिंग करण्याकरता हर्षल अंधाडे मैदानात दाखल झालाय. ज्या मॅचची उत्कंठा शिगेला पोहोचली होती, प्रेक्षकांना हवा असतो तो प्रेक्षणीय सामना. मग सामना कोणी जिंकू द्या, परंतु विजय हा गावाचा असेल, वडवलीकरांचा असेल, वडवली गावाचा विजय असेल. 12 बॉल मध्ये विजयासाठी तब्बल आवश्यकता आहे ती मात्र 27 धावा. दोन्ही संघांना समान संधी आहे, कारण दोन्ही फलंदाज पॉवर हिटर आहेत. हर्षल अंधाडे, पंकज वारगडे ही जोडी मैदानात आहे. मात्र इथून षटक कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल हे देखील तितकंच महत्वाचं. चला मॅच सुरू करा, अधिकचा वेळ घेऊ नका. आम्ही वारंवार तुम्हाला सांगतो की फायनल डे आहे आणि तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. चला एक इनिंग तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहे. विनंती आहे आपल्याला. येस, कॅश प्राइज असेल इथून. नक्कीच हर्षल अंधाडे यांच्या माध्यमातून षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली, तर चेतन शिकारी यांच्या माध्यमातून एमबी तर एक एमबी ची बॅट गिफ्ट दिली जाईल. ऑलरेडी दिलेली आहे, ती पोच झाली आहे त्याच्यापर्यंत. 12 बॉल 27 ची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये, कोणाच्या बाजूला जय पराजय येईल, भगवमय वातावरण आपण या ठिकाणी पाहतोय. भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाल्या मामा यांचं देखील आज आपल्याला या क्रीडा नगरीमध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला आगमन पाहायला मिळेल. अनेक मान्यवर आहेत, त्यांच्या समवेत ते आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळतील. सन्माननीय पंडितजी पाटील, सन्माननीय प्रकाशजी पाटील, सन्माननीय निलेशजी सांबरे साहेब, सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब, या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय. त्याचनंतर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपल्याला युट्यूब सेवा पुरस्कृत झाले, सचिनजी गोडविंदे, अर्जुनजी अधिकारी, हे सर्व मंडळी निश्चितपणाने आपल्याला या मंचावरती आज पाहायला मिळतील. तर षटक क्रमांक 3 मध्ये विकीला आपण पाहतोय. विकी वारगडे गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. एक सिनियर प्लेअर या टीमचा. 12 मध्ये 27 ची गरज. चांगलं बॅटल रंगताना पाहायला मिळतंय, चांगली मॅच रंगताना पाहायला मिळते. वडवली विपक्ष वडवली. 12 बॉल 28 ची गरज आहे. 21 धावा धावफलकावरती आहेत. 28 धावांची गरज आहे. षटकातला पहिला बॉल. ओहो, खोलवर टप्प्याचा बॉल परफेक्ट यॉर्कर होता, त्याला खोदून काढला लॉंग दी कार्पेटला. लॉंग ऑफ क्षेत्राकडे एक धाव नक्कीच मिळेल. या ठिकाणी एक धाव्या टीमची धावसंख्येमध्ये भर पडत असताना धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 22 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहिला. भिवंडी ग्रामीणचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार शांतारामजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण संपन्न केला. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर सन्माननीय विश्वासजी थळे साहेब, कुंदनजी पाटील, त्यानंतर सोनियादादा पाटील यांची उपस्थिती आपण पाहिली. टर्न केला ऑन साइडला. मिडॉनकडे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूची फेकी होते अगदी चांगल्या पद्धतीनं, चांगली फेकी आहे. सुखदेव वारगडे त्या ठिकाणी उपस्थित होते. एक सिंगल इथे आले. सिंगलनं काही एक फरक पडणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 23 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल. रिक्वायर्ड रन रेट वाढतोय. 2 पैकी 1 फलंदाजाला आता हात खोलावे लागतील. यावेळेला ऑन ड्राईव्ह केलाय, फटका दमदार आहे. पंकज वारगडेच्या बॅट मधून हा तडाखा आपण पाहिला. पंकज वारगडेच्या बॅट मधून हा वार पाहिला. बॉलला पाठवलंय सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार.
6 धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते तब्बल 29-29 धावा. अखेरकार तो मोठा फटका आलाय पंकज वारगडेच्या बॅटमधून, ज्या फटक्याची अत्यंत गरज होती आई गावदेवी वडवली ए संघाला. मात्र विकी वारगडे देखील अनुभवी खेळाडू आहे, त्याला आता अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये हात टाकावा लागेल आणि अनुभवाचा योग्य वापर करावा लागेल. या मॅच मध्ये आता पाहिलं ना तर चेंडू शिल्लक आहेत 9 मध्ये धावा काढायच्या त्या 20. सामना रंगतोय प्रेक्षणीय होतोय, रंगतदार मॅच होताना पाहतात. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळेला मात्र फ्लिक करायचं होतं, प्रॉपर टायमिंग नाहीये, एलिव्हेशन झालं नाहीये आणि त्यानंतर एक सिंगल इथे मात्र मिळते. सिंगलने टीमची धावसंख्येमध्ये भर पडत असताना धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. एकंदरीत 30 धावा धावफलकावरती आहेत. प्रत्येक बॉल मागे आपल्याला इक्वेशन बदलताना पाहायला मिळतंय. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 8 मध्ये धावा काढायच्या आहेत तब्बल 19. मॅच बॅलन्स आहे, खरं तर दोन्ही टीमसाठी समान संधी आहे. हर्षल अंदाडेवरती खूप मोठी जबाबदारी आहे. दुसऱ्या बाजूने वडवली ब संघाचा विचार केला तर पंकज विकी वारगडेची जबाबदारी प्रामुख्याने खूप महत्वाची असणार आहे. 8 बॉल आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. सामना अत्यंत म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कठीण परिस्थितीमध्ये निघून चाललाय. यावेळेला मात्र टर्न केलाय, इनटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न, एक टप्प्या कॅरीज, बॉल निघून गेलाय डीप मिड विकेट सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. ब संघाचा विचार केला तर आज नरेश पाटील मात्र इन ऍक्शन नाही आहेत. या मॅचचा जरूर आनंद घेतात ते मंचावरती बसून, परंतु कुठेतरी पाहिलं तर त्यांची आज कमी जाणवते या टीम मध्ये. अरे अनुभव खूप महत्वाचा असतो, एक अनुभवी प्लेअर मैदानाच्या आतमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे, मात्र ती कमी भासते नरेश पाटील यांची. 7 बॉल 15ची गरज आहे. यावेळेला मात्र अक्रॉस दी बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र थर्डमॅनला क्लिअर करेल का? आउटफील्ड फास्ट आहे, 2 धावा तर जरूर मिळतील. तिसऱ्या धावेसाठी आमंत्रित केले पंकजनं. अखेरकार 3री धाव पूर्ण. भाग मिल्का भाग. इथे मात्र 4थी धाव पूर्ण. खरं तर पहा नशिबाची साथ मिळते, 5वी धाव घेण्याचा प्रयत्न. ओ माय गॉड, 5 धावा या क्षणाला येणं गावदेवी वडवली संघासाठी मी तर सांगेन दिवाळी बोनस आहे. आणि या 5 धावा मिळत आहेत. षटकाची झाली समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील 39. आता मात्र 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 10 धावांची गरज आहे. ही छोटी चूक कदाचित महागात ठरेल कारण क्रिकेटच्या पटलावरती एक धाव ही खूप महत्वाची आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि 10 धावांची गरज. तत्पूर्वी आपण देऊयात डीजे वालेला संधी, एक मधुर संगीत तुमच्यापर्यंत ऐकवलं जाईल. सर्वांची इच्छा आहे पंच माधव ठाकरे सर, मिकी माऊसचा डान्स प्रेक्षकांनी बघितलाय, आता तुमचा डान्स पाहण्याची प्रेक्षकांना उत्कंठा लागली आहे. तर एकदा होऊन जाऊ द्या, जे काय ते एकदा होऊन जाऊ द्याच. तर 6 बॉल आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. 6 बॉल 10ची गरज आहे. पहा, ज्या व्यक्तिमत्वाने तुम्हाला कॅश प्राइज 500 रुपये दिलं होतं ते देखील आतुर आहेत. आमचे विशाल भाऊ मंचावरती, त्यांना देखील डान्स तुमचा पाहायचा आहे, कारण काहीतरी वेगळं पाहिजे या स्पर्धेमध्ये.
कुमारी अनया विशाल गोंधळी खास तुमचा डान्स पाहण्यासाठी इथे आली आहे, तर एकदा होऊन जाऊ द्यात सर. तर 6 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. मैदानाच्या दिशेने रंगतदार अवस्थेमध्ये आपण पाहायला मिळेल. षटकातला पहिला बॉल, गोलंदाज आयुष आलाय, एक वेगवान गोलंदाज आहे. आयुषचा हा बॉल टर्न केलाय डीप मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्युअर लेकडे खेळण्याचा प्रयत्न, थोडासा मिसफील्ड पाहायला मिळाला. बॅकअप दिला गेलाय. पहिली धाव वेगाने पूर्ण केली, दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. मॅच रंगतीये. कदाचित त्या 5 धावा टीम वडवली ब संघाला डोळ्यामध्ये अश्रू दाटून देतील लास्ट क्षणाला. मात्र इथून आयुषच्या पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. मॅच जिंकण्याकरिता 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. सन्माननीय संतोषदादा आठवळे या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांच्या धर्मपत्नी या गावच्या सरपंच देखील आहेत आणि त्यांचं शुभागमन या ठिकाणी वेलकम सुस्वागतम. आता मात्र इथून पाहू शकाल एकंदरीत 5 बॉल 8ची गरज. एक डॉट बॉल आला तर मॅच मध्ये रंग देईल आणि एक मोठा स्ट्रोक आला तर मात्र वडवली ए संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करेल. काय घडतंय काय बिघडतंय या मॅच मध्ये. पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेटने आयुषचा. यावेळेला पुल सक्सेसफुल 6 धावा. हे हर्षल अंदाडे का जलवा. ठोकलाय दंड षटकार. पंचन असतील अशा पद्धतीचे सॉंग्स लावा. सामना संपल्यानंतर मैदानात कोणी धावत जायचं नाही ही सूचना लक्षात घ्या. सामना कोणी जिंकू द्या किंवा कोणी हरू द्या, मैदानात कोणी जाणार नाही. ही संजय वारगडे यांची सूचना आहे, ही पूर्व लक्षात घ्या सूचना. संजय दादा वारगडेने आम्हाला सूचना दिली की सामना संपल्यानंतर कोणी मैदानात जाणार नाही, याची दक्षता घ्या. अवघ्या 2 धावांची गरज. आयुष राईट ओव्हर द विकेट ने पुढचा बॉल घेऊन. इथे मात्र दिशा इन बॉल आणि अखेरकार गावदेवी वडवली ए संघ विजयी. मात्र जरी वडवली ब संघ पराभूत झाला असेल तरी देखील त्यांचाच विजय, कारण संघ दोन्ही एकाच गावचे होते. मात्र वडवलीकरांचा विजय झाला. अभिनंदन अँड हार्ड लक. मंचावरती येऊन देऊयात आणि सर्वांच्या समोर देऊयात. नाही त्यांना व्हिडिओ टाकायचा असतो. ठाणे ग्रामीण क्रिकेट व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती ते शेअर करत असतात. नक्कीच त्यांचे परम मित्र आहे संजय दादा वारगडे यांच्या माध्यमातून